1 मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने श्री भैरवनाथ विद्यालय किवळे येथील ध्वजारोहण, ग्रंथालयाचे उद्घाटन व माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कडूस शिक्षण विकास मंडळाचे मानद सचिव श्री के.डी. गारगोटे CA यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी संस्थेचे अध्यक्ष माणिक कदम व सचिव सुनील शिवले यांनी प्रत्येकी एक लोखंडी कपाट देणगी स्वरूपात दिले व पुस्तकासाठी देणगी भोसरी येथील उद्योजक कल्पेश दोशी यांनी 11,000 रुपये, तर भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बबनराव सावळेराम कदम यांनी 5,000 रुपये, तर उपाध्यक्ष सचिन बजरंग कदम 2,500 रुपये, उपाध्यक्ष विश्राम बाजीराव म्हसे 2,500 रुपये, तर संचालक सुरेश साहेबराव म्हसे 2,500 रुपये, संचालक प्रकाश रामराव कड 2,000 रुपये प्राप्त होऊन त्यांची पुस्तके खरेदी केली। 150 पुस्तकापेक्षा अधिक पुस्तके सचिव सुनील शिवले यांनी दिली। तसेच सद्गुरू संस्थेचे संस्थापक सचिन नामदेव म्हसे, संजय काटे यांनी पुस्तकाच्या स्वरूपात विद्यालयास मदत केली। संस्थेच्या हॉलमध्ये आजी माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला। प्रमुख अतिथी म्हणून कडूस शिक्षण विकास मंडळाचे मानद सचिव के.डी. गारगोटे CA, तसेच भोसरी येथील उद्योजक कल्पेश दोशी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कृष्णा महाराज हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। तसेच संस्थेचे अध्यक्ष माणिक कदम, सचिव सुनील शिवले, उपाध्यक्ष सचिन कदम, संचालक प्रकाश कड, संतोष साळुंके, सुभाष शिवले, विनायक म्हसे, संचालक मनोहर कदम, संचालक चिंधू शिवलकर, सुभाष शिवले, संदीप चौधरी, विनायक म्हसे, कवी संतोष गाढवे, सरपंच जयमाला कड उपस्थित होते। माजी विद्यार्थी गुणगौरवामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची PSIची परीक्षा उत्तीर्ण झालेली सारिका बाळू लवंगे रौंधळ, अतुल युवराज म्हसे याची CA पदी निवड, तसेच पुणे शहर पोलीस पदी प्रतीक्षा सीताराम शिवले व केंद्रीय जवाहर विद्यालयात निवड झालेल्या प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आयुष संदीप चौधरी या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला। तसेच 8वी व 9वीच्या पहिल्या 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना गुणपत्रकासह एक पुस्तक देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे मंगेश बबन शिवले, सत्यवान बाळू कल्हारकर व प्रसाद बाळू म्हसे यांचे आर्थिक सहाय्य प्राप्त झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दौंडकर सर यांनी केले, तर प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय मुख्याध्यापक श्री लतीफ शेख सर यांनी केले। आभार खंडेराव अरगडे यांनी केले। आज आमचा प्रयत्न असा आहे, गावातली युवा पिढी ही फक्त सुशिक्षित न होता सुसंस्कृत व्हावी आणि वेगवेगळ्या या ठिकाणी लेखकांचं वाचन करून त्यांच्या माध्यमातून विचार घेऊन स्वतः प्रकट व्हावी, यासाठी आम्ही सगळ्यांनी केलेला हा टाप आहे। त्याच्यामध्ये कल्पेश दोशी सारख्या साहेबांनी मदत केलेली आहे, सर्व संचालक मंडळांनी मदत केलेली आहे आणि आज जवळजवळ तुमच्याकडे 850 ते 900 पुस्तकं या ठिकाणी ग्रंथालयात दिली राहिली। बाळासाहेबांना मगाशीच विचारलं, त्यांनी सांगितलं सर काल रात्री परत 200 पुस्तकं आली। हे सगळं तुमच्यासाठी लोकांनी केलेलं आहे, याचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त घ्या। आणि मी या आजच्या दिनाच्या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगाल, वाचाल तर वाचाल, जेवढं वाचन कराल तेवढे तुम्ही सुशिक्षित होणार आहात आणि तेवढे तुम्ही पुढे तुमच्या पायावर स्वबळावर उभे राहणार आहात। म्हणून शब्द वापरला तो, वाचाल तर वाचाल। आजच्या दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगतो। पुनश्च एकदा मी या सर्व मान्यवरांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची। आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।